की आनंद मला सांग, हे आपण सामान्य जनतेच्या दृष्टीने मला हे सांग, पेशंट तुझ्याकडे पहिल्यांदा आला तर तो कोणत्या मूड मध्ये असतो? म्हणजे तो घाबरत आलेला असतो का, त्याला लाज वाटत असतंय का, तो लपत लपत येतो? आजच्या तारखेला कसा येतो? म्हणजे बऱ्याच लोकांना हा संकोच असतो की आपल्याला कोणी तिथे बघेल का, कोणी ओळखीचं भेटेल का, मग तो आपल्याबद्दल काय विचार करेल, हा संकोच ह्या जगात सुद्धा आहे, अजूनही आहे. पण तो अवेअरनेस होतोय, आता लोकांना ऍक्सेप्ट करतात. बरेच लोक न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स वाचून सुद्धा येतात की त्याच्यामुळे त्यांचं डायग्नोसिस होतं, अरे हा मला तर हीच लक्षणं आहेत, आपण जायला पाहिजे. तर हा जो प्रचार होतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपर आर्टिकल्स मधनं, त्याच्यामुळे लोकांना लक्षात यायला लागलं की अरे याच्यासाठी मदत अवेलेबल आहे आणि लोक पुढे यायला लागले. मला एक सांग, समाज आणि सायकियाट्रिस्ट यांच्यामध्ये एवढा दुरावा अजूनही का आहे? म्हणजे आम्ही लोक अजूनही का घाबरतो? आम्हाला लाज वाटते का? का आमच्या मनात असं बिंबवलं गेलंय की सायकियाट्रिस्ट कडे गेले, त्यांनी मेडिसिन दिले की तुम्ही डिपेंडंट राहाल, तो काय सायकियाट्रिस्ट देऊन देतो काय, तर काय झोपेच्या गोळ्या? तर समाजामध्ये खूप गैरसमज अजूनही प्रचलित आहेत. पहिला गैरसमज काय आहे की मानसिक आजार जे आहेत हे मानसिक आजार असल्यामुळे तिथे डॉक्टर काय करणार, मला प्रॉब्लेम्स आहेत, मला हँडल करायचे, तर तिथे डॉक्टर काय करणार, असा सुद्धा एक समज आहे. दुसरा गैरसमज काय आहे की जर डॉक्टर गोळ्या देतील तर त्या झोपेच्या गोळ्या असतील का, मला त्याची सवय तर नाही लागणार ना, त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात का? पेशंट म्हणतात की आम्ही एक पेशंट बघितला होता, तो अगदी गुमसुम राहतो, तर त्याला बरेच दिवस झाले ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्या गोळ्या बंदच झाल्या नाही. तर त्यावेळेस मग जेव्हा ते पहिल्यांदा येतात ते हे प्रश्न विचारतात आम्हाला, तर तेव्हा आम्हाला चान्स मिळतो त्यांच्या मनातले समज गैरसमज दूर करायला. तर पेशंट एज्युकेशन हा फार महत्वाचा भाग आहे आमच्या ट्रीटमेंटचा. आम्ही त्यांना समजून सांगतो, तो पेशंट जो तुम्ही बघितलाय, जो 10 वर्षांपासून गोळ्या घेतोय, तर तो गुमसुम राहतोय, तर तो गोळ्यांमुळे गुमसुम राहतोय असं नाही, तर त्याला सिझोफ्रेनियाचा आजार असेल, तर जो जसा डायबिटीज ब्लड प्रेशरला कसं लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते, तसं सिझोफ्रेनियाच्या आजाराला पण लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर म्हणून तो गोळ्यांमुळे गुमसुम आहे असं नाही, तर त्या आजाराचं स्वरूप पण तसं आहे, ती लक्षणं तशी आहेत म्हणून तो तसा आहे.